श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 13 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार असून 14 डिसेंबर 2023 रोजी पहिला गुरुवार येत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय म्हणजेच आपल्या घरामध्ये एका ठिकाणी आपल्याला मुठभर धने ठेवायचे आहेत. हे धने ठेवल्यामुळे लक्ष्मी मातेची आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कृपा होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होऊन घराची भरभराट होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. घरे धनधान्याने भरणार आहे. आणि यासाठीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय करायचा आहे. आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना आणि या मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. हे व्रत करून आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती ऐश्वर्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना केली जाते. या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी शास्त्रोक्त पद्धतीनं महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. स्त्रिया अगदी मनोभावे हे महालक्ष्मी व्रत करत असतात. लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा राहावी आणि आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. आणि या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी कुमारिका अथवा लग्न झालेल्या महिलांना म्हणजे सवाष्ण महिलांना आपल्या घरी बोलावून त्यांना देवी समान मानून त्यांची पूजा देखील केली जाते. म्हणजेच त्यांना हळदी कुंकू लावलं जातं. तसेच वाण म्हणून काही भेटवस्तू दिल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांना एक फळ आणि लक्ष्मी व्रताची पोथी देखील दिली जाते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा राहावी, लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठीच महालक्ष्मी व्रतासोबतच अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात. ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान श्री शंकरांना समर्पित आहे, अधिक मास हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे, तर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये केलेल्या उपाय केलेल्या ज्या सेवा असतील तर त्याचं आपल्याला लवकरात लवकर फळ प्राप्त होत असतं. आणि त्यामुळेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा आपण करत असतो. आणि त्यापैकीच एक उपाय आपल्याला करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी. आता तो उपाय कसा करायचा आहे आणि आपल्याला घरात एका ठिकाणी मुठभर धने ठेवायचे आहेत. तर आता ते कुठे धने ठेवायचे आहेत ते पाहूया. आपण जो हा उपाय करणार आहोत तर हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही करायचा आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा जर शक्य जर झालं नाही पहिल्या गुरुवारी करायला तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी कोणत्याही गुरुवारी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत जर करत नसाल म्हणजेच पूजा मांडणी जर करत नसाल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिच्या समोर किंवा जर आपल्याकडे अन्नपूर्णा देवीची जरी मूर्ती असेल तर तिच्या समोर देखील आपण हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. किंवा तुमच्या घरातील जी कुलदेवी आहे तर तिचा टाक असेल तर तिथं देखील हा उपाय आपण केला तरी देखील चालू शकतो. उपाय कसा करतोय त्यापेक्षा किती मनापासून आणि श्रद्धेने करतोय याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळं आपण हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे. आणि जरी पहिल्या गुरुवारी शक्य नसेल तर तुम्ही इतर मार्गशीर्ष महिन्यातली कोणत्याही गुरुवारी हा उपाय करायचा आहे. तर आपण हा जो उपाय करणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील आपल्याला देवांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही जर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं जर व्रत करत असाल तर या व्रताची मांडणी करायची आहे. त्यानंतर ही व्रताची मांडणी पूर्ण झाल्यानंतर आपण दिवसभर जो उपवास करणार आहोत व्रत करणार आहोत तर त्या व्रताचा संकल्प आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात लावायची आहे. जोडवात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे आणि असा दिवा आपल्याला या देवघरामध्ये किंवा आपण जर
या गुरुवारची जर मांडणी केली असेल तर व्रताच्या मांडणीच्या समोर आपल्याला हा देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कलाव्याची जोडवात लावायची आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत. त्यानंतर लक्ष्मी मातेला आपल्यावरती आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरती लक्ष्मी मातेची कृपा राहावी, लक्ष्मी मातेच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिवसभर हे व्रत करायचं आहे आणि दिवसभर लक्ष्मी मातेचं नामस्मरण देखील करायचं आहे. कोणाशी भांडायचं नाही, कोणाशी वाईट बोलायचं नाही आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपवास दिवसभर करायचा आहे. आता हा उपवास कसा करायचा आहे तर हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. व्रत कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सकाळी हे व्रताची मांडणी केली नसेल काही अडचणींमुळं किंवा काही कारणांमुळं तर आपल्याला संध्याकाळी या व्रताची मांडणी करायची आहे. एकतर तुम्ही सकाळी व्रताची मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. संध्याकाळी म्हणजेच 5 ते 7 या दरम्यान आपल्याला करायचे आहे. संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम, कारण की संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते आणि त्यावेळेला तुम्ही ही पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम, लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होईल. यासाठी आपल्याला या 5 ते 7 या वेळेमध्येच आपल्याला ही मांडणी करायची आहे आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी सकाळी केली तरी देखील चालू शकते. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला या लक्ष्मी मातेसमोर बसून, ज्या ठिकाणी आपण व्रत केलं आहे तर त्यासमोर बसून आपल्याला लक्ष्मी मातेची मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेची कहाणी सांगणारं पुस्तक वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्या लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. घरामध्ये देखील सर्वांनी या दिवशी गोडाचं जेवण करायचं आहे. आता ही झाली व्रताची मांडणी कशी करावी आणि आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा कशी करावी, व्रत कसे करावी याविषयीची माहिती. आता जो आपल्याला उपाय करायचा आहे तर तो उपाय आपण कसा करायचा आहे तर ते पाहूया. तर त्यासाठी आपल्याला एक मूठभर धने घ्यायचे आहेत. एक वाटीमध्ये आपल्याला हे धने घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला याचा व्हिडिओ लावून याचं श्रवण देखील करू शकता किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं देखील तुम्ही पठण करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर यूट्यूबला व्हिडिओ लावून तुम्ही याचे श्रवण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी मातेचा महामंत्र याचा जप देखील करायचा आहे. श्री महालक्ष्मी नमः या महामंत्राचा जप करत करत ही जी आपण प्लेटमध्ये जे मूठभर धने घेतलेले आहेत तर हे धने घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी माता ज्या ठिकाणी आहे तर तिच्यावरून 3 वेळा उतरवायचे आहेत. घड्याळाच्या दिशेने उतरवायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे धने आपल्या या देवावरून, लक्ष्मी मातेवरून आपल्याला अभिमंत्रित करायचे आहेत. हे आता धने जे अभिमंत्रित झालेले आहेत तर हे धने घेऊन आपल्याला आपल्या घरातील जो कमवता व्यक्ती आहे, म्हणजेच आपल्या कुटुंबासाठी जो कष्ट करत आहे, जो पैसा कमवत आहे, धन कमवत आहे तर त्या व्यक्तीच्या वरून आपल्याला हे उतरवायचे आहेत. मग तो पुरुष असेल, स्त्री असेल किंवा आपल्या घरातील मुलं असतील तरी देखील चालू शकेल. तर त्या व्यक्तीला आपण हे जे महालक्ष्मीचं व्रत केलेलं आहे तर त्याच्यासमोर आपल्याला एखाद्या खुर्चीवरती किंवा पाटावरती त्याला बसवायचं आहे आणि त्याच्यावरून हे जे अभिमंत्रित केलेले जे धने आहेत तर त्यातील चिमूटभर धने घेऊन त्याच्यावरून देखील आपल्याला उतरवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये एक व्यक्ती कमावती असेल किंवा 2 असतील किंवा 3 असतील, किती व्यक्ती असतील कमावत्या तर त्यांच्या सर्वांवरून आपल्याला हे धने उतरवायचे आहेत आणि एका वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये, पात्रामध्ये आपल्याला हे साठवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा अखंड घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेली, खराब झालेली, किडलेली लवंगा असू नये अशा लवंगा घ्यायच्या आहेत. आता ह्या ज्या 3 वस्तू आहेत म्हणजेच धने, चिमूटभर धने, जेवढ्या व्यक्तींच्या वरून उतरलेले जेवढे धने असतील तेवढे धने, या लवंगा आणि हे भीमसेनी कापूर. तर संध्याकाळी आपलं जेवण झाल्यानंतर, आपलं देवीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला हे धने, भीमसेनी कापूर आणि या लवंगासोबत आपल्याला जाळायचे आहेत घरामध्ये. तर हे धने आहेत तर हे लक्ष्मी स्वरूप आहेत आणि त्याचबरोबर ही जी लवंग आहे आणि भीमसेनी कापूर आहे तर लवंग ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे आणि भीमसेनी कापुराच्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी, लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी या ज्या 3 वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे. जो व्यक्ती व्रत करत असेल
त्यानं केलं किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीनं हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. म्हणजेच हे जे वस्तू आहेत तर त्या जाळलेल्या आणि हे जर करत असताना घरामधून फिरवत असताना घरातील नकारात्मकता घराबाहेर जाऊ दे, घरावरती जी वाईट संकट असतील, गरिबी असेल किंवा एखाद्याने करणी केली असेल, दोष असेल तर ते सर्व दूर होऊन, दारिद्र्य दूर होऊन घराची भरभराट होऊ दे, अशी सर्व काही इच्छा मनोकामना असेल तर ही लक्ष्मी मातेजवळ बोलून दाखवत या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये संपूर्ण फिरवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आता जे राहिलेले धने जे आहेत तर ते धने आपल्याला रात्रभर या लक्ष्मी मातेचे ज्या ठिकाणी आपण पूजन केलेलं आहे, व्रत केलेलं आहे, तर त्या ठिकाणीच आपल्याला हे वाटीभर जे धने आहेत, मुठभर जे धने आहेत तर त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला आपण या व्रताचं उद्यापन करत असू तर त्यावेळेला हे जे राहिलेले धने आहेत तर त्यातील पुन्हा एकदा आपल्याला जे मुठभर धने आहेत तर त्यातील अर्धे धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि अर्धे धने एखाद्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये आपल्याला बांधायचे आहेत आणि ही पोटली आपला जो मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, ज्या ठिकाणाहून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर त्याच्यासमोर घरात आजूबाजूला अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे की ज्या ठिकाणी या पोटलीला कुणाचाही स्पर्श होणार नाही, धक्का लागणार नाही, परंतु ही आपण कोठे ठेवली आहे ही आपल्या लक्षात राहिली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये ही पोटली ठेवायची आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळपास, जिथून लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते तर अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवून द्यायची आहे. आता त्यानंतर उरलेले जे अर्धे धने आहेत तर त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर यातील जे चिमूटभर धने आहेत तर ते पुन्हा एकदा घ्यायचे आहेत, एक लाल रंगाची पुन्हा एकदा पोटली बनवायची आहे आणि हे चिमूटभर धने आपल्या देवघरामध्येच आपल्याला स्थापन करायचे आहेत आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा करत असताना या पोटलीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. आता ह्या धन्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं अवश्य ठेवायचं आहे आणि 1 रुपयाचं नाणं आणि चिमूटभर धने याची आपल्याला पोटली बनवून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. त्याचबरोबर आता जे उरलेले जे धने आहेत तर त्याची पुन्हा एकदा आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि आपली जी तिजोरी आहे, आपल्या घरातील जे कपाट आहे, ज्या ठिकाणी आपल्या घरातील पैसा, धन असेल किंवा आपल्या घरातील काही संपत्ती असेल, जे काही आपल्याकडं असेल तर तेथं ज्या आपण ठिकाणी ठेवत असू तर त्या ठिकाणी आपल्याला ही पुन्हा एकदा लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे धने, मुठभर धन्यातील अर्धे जे धने उरलेले आहेत तर ते धने बांधून आपल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता हे सर्व करत असताना, हा उपाय करत असताना लक्ष्मी मातेला प्रार्थना करायला अजिबात विसरायचा नाही. आपल्या घराच्या भरभराटीसाठी, सुखसमृद्धीसाठी, घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी, आपली गरिबी, दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी, पतीची व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी जे काही इच्छा मनोकामना असतील तर त्या सर्व काही बोलत हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी, पहिल्या गुरुवारी करू शकता, दुसऱ्या गुरुवारी करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारी, परंतु या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच आपल्याला हा उपाय अत्यंत प्रभावशाली करायचा आहे. कारण मार्गशीर्ष हा लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये जर हा उपाय केला तर आपलं घर हे धनधान्याने भरणार आहे, आपली दारिद्र्य, आपले गरिबी दूर होणार आहे. यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या महिन्यामध्येच गुरुवारी करायचा आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला जर गुरुवारी जर झाला नाही तर तुम्ही एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी देखील केला तरी चालू शकतो. कारण मंगळवार आणि शुक्रवार हा देखील लक्ष्मी मातेला समर्पित असे वार आहेत. त्यामुळे तुम्ही हे जे वार आहे तर या वारांदिवशी तुम्ही करू शकता. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, दारिद्र्य दूर होणार आहे, तुमच्या घराची भरभराट होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.